बजरंग सुकापूर विपक्ष निशांत 11 दादरपाडा या सामन्यामधील लढत पाहायला मिळेल। नाणेफेकीचा कौल जिंकलेला येतो। सुकापूर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला। प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजी केलेली आहे ती मात्र या ठिकाणी करणार निशांत 11 दादरपाडा। दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं इकडं कमेंट्री बॉक्समध्ये नाव सांगण्यासाठी। इथं आपल्याला रूल आहे, नियमावली आहे, या नियमावलीसाठी आपण बंधनकारक असणार। ड्रेस कोड हे कंपल्सरी आहे। निशांत 11 दादरपाडा संघाचा या ठिकाणी 12वा खेळाडू आलेला आहे। सुकापूर संघाचा 12वा खेळाडू या कम ऑन द स्टेज आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे, कारण एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहायला मिळतोय। स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती चषक 2026 डॅडी चषक आणि या सर्वांचे लाडके सन्माननीय आयोजक भागेश दादा ठाकूर आणि मित्रपरिवार यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य दैदिप्यमान सोहळा क्रिकेटचा महासंग्राम आपल्या या ऐतिहासिक जैन पीटीच्या मैदानावर रंगलेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय। पंचांनी देखील आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। चला पंचांनी आपण मैदानाचा ताबा घ्या। लालचंद सर आणि आपले रुपेश म्हात्रे सर। विश्वास भाई जातला स्वागतम सुस्वागतम सुमंगलम। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे यांना त्रिवार अभिवादन करून आज खऱ्या अर्थानं मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व खेळाडू, रसिक, प्रेक्षक, आयोजक यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। आणि मैदानाचा विचार केला तर एक ऐतिहासिक मैदान आपल्याला पाहायला मिळतोय। टाउनशिप जैन पीटीचं हे भव्य दिव्य असं मैदान, या मैदानावरील हे सामने डॅडी चषक 2026 हे आयोजन सन्माननीय सर्वांचे लाडके आयोजक भागेश दादा ठाकूर आणि त्यांचा लाडका मित्रपरिवार यांच्या माध्यमातून हे स्पर्धेचं एक देखणं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय। तर मैदानाकडे आपण पाहिलात जा कुणाल पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्राईक एंडकडं विश्वास भाई पंच आणि दुसऱ्या नॉन स्ट्राईक एंडकडं कुणाल घरत पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळतोय। थोडासा पंचांना विसावा दिलाय, म्हणजेच या ठिकाणी जेवणाची व्यवस्था स्नेहभोजनासाठी आमचे 2 पंच गेले आहेत, कारण उन्हाचा तडका देखील वाढलेला आहे। सुकापूर संघ जय बजरंग सुकापूर विपक्ष निशांत 11 दादरपाडा असा सामना पाहायला मिळतोय। नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो मात्र जय बजरंग सुकापूर संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले ते निशांत 11 दादरपाडा संघाला। सालावी जोडी मैदानामध्ये उतरली। पाहायचं स्ट्राईक एंडकडे निमिष आणि ओमकार आमचे या ठिकाणी स्कोरर मित्र। रॉकी भोईर पाहायचं आहे बँक अकाउंटमध्ये जसे अकाउंट करतात त्या पद्धतीने या ठिकाणी अकाउंट करावं लागेल। तदनंतर 24 इव्हेंट्स लाईव्ह आमचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। जाऊया मैदानाकडे। पहिला चेंडू, यावेळेचा चेंडू जबरदस्त फ्लिक केलाय,
पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू येतोय, हा पहिल्याच चेंडूवरती येतोय, खणखणीत चौकार. तर पायाचा पहिल्या चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेतलाय. पॉईंटच्या रिझल्टमध्ये चौकार मारल्यानंतर मात्र पुन्हा एकदा चेंडू टोलवलाय. पायाचा लॉंग ऑनला चेंडू येतोय. या चेंडूवरती मात्र कार्पेट शॉटच्या पद्धतीने लॉंग ऑनला येतोय चौकार. दोन चेंडूवरती 8 धावा मिळाल्यात. चांगली सुरुवात पाहायला मिळतोय दादरपाडा संघाच्या बाजूनं आलेला सलामीला फलंदाज निमिष मोहिते. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलच्या मार्कवरती सज्ज होतोय. तर जाऊया पुन्हा इकडे मैदानाकडे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा टोलवलाय. पायाचा मिड विकेट रिझनला येतोय. मात्र चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावेला मात्र संघ पोहोचला. तो आमचे स्कोरर रॉकी बोर्ड सांगतात की 1 धाव घेतली. मात्र या 1 धावेने संघ पोहोचतोय 9च्या घरामध्ये. चांगली सुरुवात पाहायला मिळतोय निशांत स्पोर्ट दादरपाडा या संघाच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडकडे येतोय ओमकार. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज सुकापूर संघाचा गोलंदाज आहे तो कामेश चव्हाण. ह्यावेळेचा चेंडू फ्लिक केलाय. पायचा सेली मिड ऑफला मात्र चेंडू टोलवलाय. 1 धाव चांगल्या प्रकारे सहजपणे घेतली. धाव संख्या मात्र 1ने वाढली. धाव संख्या होती ती 10च्या घरामध्ये पोहोचली. चांगली सुरुवात म्हणता येईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. हा फ्रेश सामना असेल. फ्रेश सामना म्हटला तर 5 षटकांचा असेल. दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील उडी चेंडूची फेकी करतोय. ह्यावेळेचा चेंडू जोरदार मारलाय. पायाचा मिड विकेटच्या दिशेने जातोय. पंच सांगतात की तो हा चौकार. नितेश केनी ओव्हर द विकेटचा मारा. लांबलचक धावपट्टी 10-12 फलंदाजांचा रनअप पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडकडे खेळण्यासाठी फलंदाज आहे ओमकार. ओमकार आणि निमिष अशी जोडी आहे दादरपाडा संघाची. पाहायचं काय करतोय, कारण आपल्याला माहित आहे की या मैदानावरती धावा ह्या हव्या असं निघतात. मोठ्या धावा सहजपणे निघतात. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता पॉइंटला, परंतु पंच या ठिकाणी हेरतात की हा स्टंप सोडून चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय आणि इशारा करतात की हा वाईडचा अवांतर धाव येतोय, अवांतर चेंडू येतोय. धाव संख्या 1ने वाढी. धाव संख्या 15. बिनबाद 15. सलामीची गोड जोडी मैदानामध्ये तैनात आहे. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार हिट केलाय. पाहायचा आहे लॉंग ऑनला मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका येतोय. हा येतोय मात्र खणखणीत षटकार.
मास्टर जबरदस्त या ठिकाणी आपल्याला धून ऐकायला मिळाली, संगीत ऐकायला मिळालं. धाव संख्या मात्र 6 वाढली, धाव संख्या 21. आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारे फॉरवर्ड केलाय हा षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, लाजबाब फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळतोय. निशांत 11 दादरपडाचा हा अष्ट धावा मात्र पोहोचल्यात 27. क्या बात आहे, जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळतोय. गोट जोडी मैदानामध्ये तैनात असताना मात्र एका बाजूचा विचार केला तर निमिष हा 2 चौक्यांवरती खेळतोय, 3 चौकारावरती खेळतोय, तर ओमकार मात्र 2 षटकारावरती खेळतोय. जबरदस्त भागीदारी पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू फ्लिक केलाय, जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून, दणदणाटा षटकार. फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज आक्रमक उतरलेत, कारण आपल्याला माहित आहे की या मैदानावरती धावा या हव्यासा पाहिजे. भरपूर धावे संख्येचा या ठिकाणी टार्गेट उभा करायचा आहे. त्याच पद्धतीने मात्र या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहायचा आहे, गोलंदाज सज्ज होतोय वर्ध विकेटचा मारा करण्यासाठी. पुन्हा एकदा पाहायचा आहे, लॉंग ऑफला मात्र पुन्हा षटकार. षटकारांची 4 षटकार मारलेत, लगातार मात्र 4 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. ला जबाब अशी बॅटिंग ऑर्डर पाहायला मिळतो. ती फलंदाज येतो ओमकार. 4 चेंडू 4 षटकार. पहिला वाईड, तदनंतर मात्र लगातार मात्र 4 चेंडूवरती 4 षटकार मारले. तो मात्र फलंदाज ओमकार दादरपाडा संघाचा. आक्रमक खेळी पाहायला मिळतोय. गोलंदाज फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा येईल. 5 चेंडू 5 षटकार. क्या बात आहे, जबरदस्त फटक्यांची आतषबाजी. डीजे खरं तर नितेश चेनीला वाटते कसा प्रकारचा चेंडू टाकू, कुठल्याही प्रकारचा चेंडू टाकला तरी मात्र षटकार मारण्याची ताकद ज्या फलंदाजामध्ये आहे तो फलंदाज आहे तो मात्र ओमकार. 5 चेंडू 5 षटकार. टोटल मात्र चेंडू या ठिकाणी व्हाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा टाकलेला चेंडू पाहायचाय. पूर्णपणे फटक्यांची आतषबाजी केलेली फलंदाज आहे तो ओमकार. ट्रम्प कार्ड जे म्हटलं तरी हरकत ठरणार नाही. शेवटचा चेंडू ऑफ समोरचा चेंडू आहे. हा षटकाची मात्र समाप्ती पाहायला मिळाली. आता मात्र कुठंतरी या चेंडूवरती कमबॅक केला, कारण टोटल चेंडू टाकले 7, त्याच्यामध्ये 5 चेंडूमध्ये 4 षटकार मारले. 4 चेंडूवरती 5 मारले आणि मात्र शेवटचा चेंडू डॉट. षटकाची मात्र समाप्ती पाहायला मिळाली. 2 षटके संपली गेली. धावसंख्या आमचे स्कोरर रॉकी भोईर सांगतात की धावा झाल्या त्या 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 45. ओमकार कोळी जबरदस्त या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळाला. लगातार 5 षटकार मारले आणि आपल्या संघाला 45च्या घरामध्ये पोहोचवलंय. येतो नवीन गोलंदाज आपल्या खोट्यातील मात्र पूर्ण करण्यासाठी येतोय. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं कामेश चव्हाण. ज्या मात्र कामेश चव्हाणनी मात्र पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या 14, तोच मात्र कामेश चव्हाण पाहायचाय. ओव्हर द विकेटचा मारा करतोय. यावेळेचा चेंडू मात्र थोडासा मात्र बॅटला कट होते, परंतु या ठिकाणी चांगला झेल टिपलाय, अप्रतिम असा झेल टिपलाय मिड विकेटला आणि बाद झालाय फलंदाज निमिष मोहिते. बॅक टू डगआउट. डीजे
नवीन येतोय बॅट्समन नाव रे प्रीतम येतोय पाहायचा प्रीतम एका बाजूला विचार केला तर ओमकार नावाचं वादळ हे मैदानामध्ये घोंगावतंय कारण धावा उभारले त्यांनी 5 चेंडूमध्ये 5 षटकार नॉन स्ट्राईकला आहे स्ट्राईक एनकडे नवीन फलंदाज येतोय प्रीतम भोईर प्रीतम भोईर गोलंच्या मार्कुती गोलंदाज सज्ज आहे ह्यावेळचा चेंडू जोरदार हिट केलाय पाहायचा आहे जबरदस्त काऊ कॉर्नरला चेंडू टोलवलाय क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय तेव्हापर्यंत 2 धावा या सहजपणे पूर्ण होतात धाव संख्या मात्र 2 वाढली येतोय धाव संख्या फलकावरती पाहायला मिळतात त्या रोकी भैर 47 स्कोरर आमचे रॉकी भोईर आहेत पाहायचा चांगली स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतोय चांगलं चाणाक्ष पद्धतीने लक्ष पाहायला मिळतोय चारी बाजूला दरम्यानच्या काळामध्ये चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली ती दादरपाडा 11 संघाच्या माध्यमातून निशांत स्पोर्ट अतिशय उंची असलेला चेंडू पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय नक्कीच हा वाईट चेंडू खूपसा उंच होता होडी मारून मारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा बॅट पोचली नाही आणि पंचांनी अचूक निर्णय दिलाय विश्वास भाईनं आणि हा निर्धाव स्वेर मारा आणि एक धाव वाढली चेंडू वाढलाय धाव संख्या 1 बढती आलेली आहे आता मात्र कुठंतरी चेंडूमध्ये जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला किपरच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली सुरुवात तर चांगली मात्र या फलंदाजांनी केली परंतु आताचा गोलंदाज तो पहिल्या षटकासाठी आला होता कमलेश चव्हाण तोच मात्र वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं घेऊन येते तोच मात्र कमलेश यावेळेचा चेंडू बघा आता मात्र कुठेतरी प्रयोग केलाय कामेश चव्हाणनं चांगली मात्र या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या त्या 14 या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय कामेश कारण संघनायकाचा एक विश्वास असतो जरी धावा दिल्या तरी आपल्याला विकेट मिळाली नाही परंतु विकेट घेण्याचा प्रयत्न करतो आणि तोच मात्र गोलंदाज आहे कामेश चव्हाण आपल्या षटकातील चेंडूची फेकी करतोय यावेळचा चेंडू जातोय मात्र फर्स्ट स्लिप मध्ये जातोय पाहायचाय चेंडू सीमारेषेकडे जातोय चेंडू अडवला जातोय चांगलं क्षेत्ररक्षण होतोय तेव्हापर्यंत मात्र 2 धावा ह्या मिळतात फलंदाजाला फलंदाज आहे तो मात्र प्रीतम कोळी प्रीतम भोईर मात्र या ठिकाणी 2 धावावरती खेळतोय आणि धाव संख्या पोहोचल्या त्या टोटल धाव संख्या दादरपाडा संघाच्या 50 धावा झाल्यात अर्ध सेंचुरी पूर्ण केली जबरदस्त या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय 5 षटकांचा सामना आहे 30 चेंडूंचा खेळ आहे चांगला चेंडू गुडलँड स्पॉटवरचा चेंडू थोडासा फ्रंटला आला आणि मात्र चेंडू मारण्याचा प्रयत्न केला निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली 3 षटकाचा खेळ संपलाय 12 चेंडू वैयक्तिक खेळ जलपाण्याची व्यवस्था करता खेळाडूंना या ठिकाणी जलपाणी न्यायचं आहे 12व्या खेळाडूचा या ठिकाणी विचार केला तर आमचे स्कोरर रॉकी भोर सांगतात की या षटकामध्ये एक जबरदस्त ओव्हर टाकली धावा दिल्यात त्या 5 आणि विकेट घेतलेत 1 विकेट घेतलाय म्हणजे चांगली या ठिकाणी कमबॅक केलाय कारण पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या 14 तोच मात्र कामेश चव्हाण 2 षटकं टाकली त्याच्यामध्ये 19 धावा दिल्या आणि 1 सफलता मिळवली येतोय नवीन गोलंदाज साहिल धरणेकर पाहायचाय 4थ्या षटकासाठी संघनायकांनी त्याची निवड केली साहिल धरणेकर गोलंदाजच्या मार्कवरती आहेत पाहायचाय यावेळचा चेंडू पॉइंटला चेंडू टोलवलाय क्षेत्ररक्षक तैनात बघा 1 बाउन्स मध्ये चेंडू उचललाय काय मात्र सापला रचलाय चांगला या ठिकाणी सुकापूर संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकच धाव मात्र डीप पॉइंटला फटका मारला होता 1 बाउन्सच्या पद्धतीने मात्र चेंडू अडवला गेला फलंदाजांनी कामेश चव्हाण फिल्डर आणि
एकच धाव मिळाली, धावसंख्या एकने वाढली, धावसंख्या होतोय 51. यावेळेचा चेंडू जोरदार हिट केलाय, पाहायचा आहे लॉंग ऑफला मात्र चेंडू टोलवलाय, क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळतोय. मी म्हटलं की सापळा रचलाय त्यांनी. सुकापूर मात्र संघानं चांगला सापळा रचलाय, फिल्डिंग चांगली पाहायला मिळतोय, चांगली आता गोलंदाजी. पहिले मात्र 2 षटकं सोडली तर नक्कीच या ठिकाणी 2 षटकामध्ये चांगल्या धावा कुठून काढल्यात ओमकारनं आणि निमिषनं. परंतु ओमकार आता मात्र थोडासा स्थगित आहे. स्ट्राईकला मात्र आलाय ओमकार, आलाय पाहायचा आहे. थोडासा मात्र चेंडू टच होतोय, शॉर्ट मिड विकेटला चेंडू येतोय. आता मात्र या ठिकाणी पाहायचा आहे पंच मात्र थर्ड लावतात. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी पाहायला मिळते. दादा नमस्कार. तिसरा अंपायर या. या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे, पाहायचा आहे. थर्ड अंपायर लावलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येईलच. 2 धावा मात्र काढताना या ठिकाणी रनआउटचा डिसिजन पेंडिंग आहे. आमचे तिसरे पंच देतीलच. या ठिकाणी मात्र पंचांनी घोषित केलाय आउट. जबरदस्त या ठिकाणी चांगला जबरदस्त या ठिकाणी थ्रो केला आणि बाद केला मात्र फलंदाज ओमकार कोहली मात्र एका बाजूनं किल्ला लढवत होता, कारण 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारणारा हा आत्मघातकी स्वरूपात बाद झाला. 31 धावा काढल्यात या ओमकारनं, 33 धावा काढल्यात, त्याच्यामध्ये 5 षटकार. चांगला मात्र विकेट या ठिकाणी मिळवला, सांघिक असेल परंतु या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात जबरदस्त या ठिकाणी ओमकार सारखा एक चांगला फलंदाज बाद केला. आवश्यकता नसताना मात्र या ठिकाणी 2 धावा काढल्या. परंतु या ठिकाणी येतोय नवीन फलंदाज यश पाटील. स्ट्राईक एंडकडं यश पाटीलने मात्र सुरुवात केली, परंतु पाहायचा या ठिकाणी मात्र लॉंग ऑनला चांगलासा झेल टिपला आणि फलंदाज आलेला डगआउट मध्ये जसाच्या तसा. येतो नवीन फलंदाज. हे कोण येतोय? प्रणित कणेकर. दादरपाडा संघाच्या माध्यमातून येते नवीन फलंदाज प्रणित कणेकर. चांगली या ठिकाणी सुरुवात केली होती, परंतु नंतर कावेश चव्हाणनं मात्र तिसरे षटक टाकलं, त्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलंय. मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला, पाहायचा आहे. जोरदार अपील केली परंतु नाही, अपील मध्ये जान नाही. चेंडू मात्र निर्धाव पाहायला नक्कीच मिळतोय. चांगली या ठिकाणी सुरुवात केली होती दादरपाडा संघानं, परंतु या मात्र 2 षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलंय. कारण आपण बघितलं कामेश चव्हाण, त्यानंतर मात्र हा आलेला नवीन गोलंदाज साहिल धरणेकर. गोलच्या मार्कवरती हा फुलटॉस चेंडू लेग स्टंपला टाकला. पंच नक्कीच या ठिकाणी बोलतील आणि सांगतील हा चेंडू येतोय वाईट. अवांतर मात्र धाव संख्या मिळतोय, अवांतर चेंडू मिळतोय. धाव संख्या 54. शेवटचा मात्र चेंडू आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल.
आता मात्र जोरदार मात्र हिट केलाय पाहायचा मिड विकेटच्या रिझनला मात्र कार्पोरेट शॉटच्या पद्धतीने मात्र चेंडू येतोय अडवतो चेंडू तेव्हापर्यंत मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र एक धावच मिळतोय सहजपणे एक धाव मिळतोय षटकाची मात्र समाप्ती पाहायला मिळतोय ला जबाब असं षटक आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं दोन षटकामध्ये करामत केली सुकापूर संघानं कारण दोन षटकाचा विचार केलात ना तर कामेश चव्हाण आणि साहिल धरणीकर यांनी पूर्णपणे कमबॅक केलं आता मात्र उर्वरित शेवटचा षटक आहे पाहायचा कोणाला निवडतात संघनायक शेवटच्या मात्र षटकामध्ये आमचे रॉकी भोईर सांगतात की 12 चेंडूमध्ये 10 धावाच दिल्यात आणि 3 सफलता मिळवल्यात जबरदस्ती या ठिकाणी खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय चांगली मात्र या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळाली चांगलं गोलंदाजी पाहायला मिळाली ती मात्र सुकापूर संघाच्या माध्यमातून येतोय नवीन शेवटचा गोलंदाज अनिकेत पोपेडा क्या बात आहे जबरदस्त या ठिकाणी सामन्यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय भाग्यदादा ठाकूर आणि मित्र परिवार यांच्या माध्यमातून डॅडी चषक 2026 हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय मोरेश्वर विठ्ठल ठाकूर स्मृती चषक 2026 निमित्त आहे मात्र या ठिकाणी डॅडी चषक पोपेडा त्यावेळेचा चेंडू जोरदार हिट केलाय उंची जास्त आहे लांबी कमी पायचा आहे कुठलाही चूक न करताना या ठिकाणी मात्र झेल टिपलाय बॅक टू डगआउट मध्ये पाठवलाय झेल घेणारा मात्र कामेश चव्हाणनी कमाल केली या मैदानामध्ये फलंदाज मात्र बाद झालाय प्रणित कणेकर येतोय नवीन फलंदाज सविन पाटील येतोय खरं तर मात्र या ठिकाणी असं वाटलं होतं की 2 फलंदाजच खेळतील ओमकार आणि निमेश परंतु सगळ्यांना चान्स मात्र शेवटला भेटलाय बघा प्रीतमला भेटलाय यश पाटील त्यानंतर प्रणित कणेकर आणि आता मात्र आलाय सुविन पाटील स्ट्राइक एंड कडे सुविन पाटील शरीरयष्टी मात्र साजिशी आहे क्रिकेटला परंतु पाहायचा काय करतोय शेवटचे उर्वरित चेंडू असतील 5 फिरून मारण्याचा प्रयत्न परंतु पंच वलतात आमचे विश्वास भाई सांगतात की हा येतोय स्वेर मारा म्हणजे अवांतर वाईट एक धाव वाढली गेली एक चेंडू वाढतोय धाव संख्या पोहोचतोय रॉकी भैर 56 चांगली सुरुवात केली होती निशांत 11 दादरपडा संघानं आता मात्र या ठिकाणी पॉइंटला चेंडू टोलवलाय लोमॅन्स ट्रॅक मध्ये चेंडू पडला गेलाय एकच धाव मिळतोय सविन पाटीलला एक धाव मिळतोय संघाला संघ पोहोचतोय 57च्या घरामध्ये धाव संख्या तशी बघायला गेली तर चांगली पाहायला मिळतोय कारण 30 चेंडूंचा सामना करायचा आहे आतापर्यंत चेंडू शेवटचे राहिले असतील ते 3 चेंडू असतील 2 चेंडू आहेत आमचे किती 4 चेंडू आहेत सॉरी तर मात्र फ्रंट लाईन मारण्याचा प्रयत्न केलाय पाहायचा फर्स्ट मध्ये चेंडू आढळला जातोय चांगला अडवला चेंडू एकच धाव मिळाली आणि एका धावेनं संघ पोहोचतोय 58च्या घरामध्ये एक धाव संख्या काढतात धाव संख्या काढणं खूप महत्वाचं आहे मोठे फटके मारतात परंतु मारून देत नाही हा गोलंदाज तर मात्र या ठिकाणी थोडासा फ्लिक केलाय शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू टोलवलाय एक धाव मात्र मिळाली एका धावेनं संघाची धावसंख्या पोहोचली 59च्या घरामध्ये उर्वरित चेंडू असतील 2 चेंडू आहेत गोलंदाज आहे तो अनिकेत पोपेडा अनिकेतच्या मात्र चेंडूवरती चांगला फटका जबरदस्त मिड विकेट रिझनला 1 बॉल्स चौकार काय फटका मारला काय ना खरी मारावी अशा प्रकारचा फटका मारला आणि गेला मात्र मिड विकेटच्या दिशेनं 1 बॉल्स चौकाराने धावा वाढल्यात आमचे स्कोरर रॉकी भोर सांगतात की 63 आता धाव संख्येला चांगला आकार मिळाला असं वाटलं होतं धावा जातील 80-85च्या आसपास परंतु या ठिकाणी कमबॅक केलं कामेश चव्हाण आणि त्याचा दुसरा गोलंदाज आहे तो अनिकेत पोपेडा साहिल धरणीकर अशा पद्धतीने मात्र गोलंदाज आले आणि मात्र कमबॅक केलं शेवटचा चेंडू पहिल्या पूर्वार्धामधला शेवटचा चेंडू सुकापूर संघाच्या माध्यमातून अनिकेत पोपेडा
तर स्ट्राईक एंड केलं फलंदाज प्रीतम भोईर. सोईन पाटील आणि प्रीतम भोईर जोडी मैदानावरती आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न केला, ऑन साईडला मारलाय, फाईन लेगला चेंडू टोलवलाय, दिशा चेंडूची जातोय समीर परंतु नाही, चेंडू अडवला येतोय तेव्हापर्यंत 2 धाव पूर्ण होतात पाहायचाय. तिसरी धाव पूर्ण झाली आणि मात्र या ठिकाणी पाहायचाय चौथी धाव पूर्ण झाली. या ठिकाणी 5व्या धावेला आउट होतोय. जबरदस्त रनबीटिंग पाहायला मिळाली. निशांत 11 दादरपाडा संघाची धावसंख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आमचे स्कोरर सांगतात की 67 आणि 68 धावांचं एक आव्हान आहे. हे आव्हान कशा प्रकारे मात्र या ठिकाणी पार पाडतात ती समोरची टीम असणार आहे. सुकापूर पनवेल तालुक्यातील ही टीम आहे, तर उरण तालुक्यातली आमची दादरपाडा 11 हे देखील चांगल्या प्रकारे खेळ केला आहे. पाहायचं कशा प्रकारे मात्र त्याला सामोरे जातील ती सुकापूर संघ. खरं तर उन्हाचा तडका आपल्याला पाहायला मिळतोय, त्याला पाण्याची व्यवस्था करा सुकापूर संघाच्या खेळाडूंना, कारण पाणी खूप महत्त्वाचं आहे. या उन्हाच्या तडक्यामध्ये खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे. या ठिकाणी आमचे आयोजक भागेश दत्त ठाकूर आणि त्यांचा मित्र परिवार यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना पाण्याची व्यवस्था केली आहे. आपण बघितला या मैदानावरील एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल. धावा जास्त असल्या तरी धावा काढण्याचा हा आक्रोश प्रयत्न असणार आहे. तो म्हणजे सुकापूर संघाला लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. जय बजरंग सुकापूर विपक्ष निशांत 11 दादरपाडा. यापुढील सामना असेल वागेश्वर पिरकोन विपक्ष भूमिका स्पोर्ट चिरले. या दोन्ही संघाच्या संघनायकांना हा कॉल असेल, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. वागेश्वर पिरकोन विपक्ष भूमिका स्पोर्ट चिरले या दोन्ही संघाच्या संघनायकाने आपण आपल्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. आयोजकांचा आपल्याला कॉल असेल. दरम्यानच्या काळामध्ये सामना आपल्याला नक्कीच रंगताना दिसेल. एक पनवेल तालुक्यातला संघ सुकापूर, उरण तालुक्यातला संघ निशांत 11 दादरपाडा. दादरपाडा संघाने धावा काढल्या त्या 67 आणि 68 धावांचं आव्हान दिलंय. तर समोरची टीम असणार आहे जय बजरंग सुकापूर पनवेल तालुक्यातील एक जबरदस्त संघ आहे. लढत मात्र पाहायला नक्कीच मिळेल. आमचे 2 पंच लालचंद सर आणि रुपेश म्हात्रे हे स्नेहभोजन करून आलेले आहेत. सलामी जोडी मैदानामध्ये उतरली पाहायचं आहे. कामेश असणार आहे. कामेश चव्हाण आणि आतिश पाटील. कामेश म्हणजे एक अष्टपैलू खेळी आहे. तर आपण बघितलं कामेश आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक केला 2 षटकामध्ये. तोच कामेश स्ट्राईक एंडकडे असणार आहे आणि आतिश त्याच्या जोडीला असणार आहे. पाहायचं आहे कशा प्रकारे मात्र आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेनं फटक्यांची आतषबाजी नक्कीच करणार, कारण प्रयत्न करावे लागेल, पराकाष्ठा करावे लागेल संघाला. तर दरम्यानच्या काळामध्ये पाहायचं या ठिकाणी थोडासा बदलाव करूया आपण. आमचे
एक उत्कृष्ट हिंदीचे समालोचक, चेंडू स्प्रे दे स्प्रे, उत्कृष्ट आमचे हिंदी कॉमेंटेटर्स सन्माननीय अमितजी म्हात्रे यावेळी पुढील समालोचन करतील. धन्यवाद आमचे राजभाई यांचे हार्दिक स्वागत. आणि आमच्या समवेत आता जे स्कोरिंगच्या भूमिकेला बसलेत ते आमचे फोंडे गावचे जबरदस्त दिलदार व्यक्तिमत्व रॉकी भोईर, आमचे जवळचे स्नेही. अगदी आज किती वर्ष झाले तरी तशीच मैत्री आहे. आणि प्रेमनाथ किती वर्ष झाले तरी बॉल बायचं काम. छकुला सामन्याला सुरुवात आणि विजयासाठी धावा पाहिजे त्या म्हणजे 68. कामेश्वर अतिशय जोड़ी मैदान के अंदर है और बेहतरीन शॉट मिड विकेट के ऊपर और इसी के साथ बल्लेबाज गॉन. पहला झटका सुकापुर टीम को. बल्लेबाज आए क्या, पहला गेंद का सामना किया क्या और बल्लेबाज वापस गया क्या. टीम को पहला झटका और पहली सफलता हासिल किया है. इस बीच निशांत 11 दादरपाड़ा टीम के गेंदबाज यश पाटिल, हमारे प्रहलाद कासूकर जी, प्रसाद जी भोईर, इनके ये गांव की टीम, रमेश जी गोंधड़ी बुआ, और अच्छी तरह से इस बार देखा जाए योगदान दे कि एक बार फिर से भाई का आदमी मैदान के अंदर. या इससे मुझे लगता है बाला बिला ये 10 लोग अगर गांव में घूम गए ना, हाथ कुछ ऐसा डंडा लेके सब डर जाएंगे. किसी की हिम्मत नहीं होगी बाहर निकालने की. रॉकी अभी बैट्समैन भी गया है, बाला के ग्रुप के आदमी सब. लेकिन तुम लोग ये बैट को संभालते कैसे यार. वो हमें फराटा आता है तो कठिन लग जाता है खराटा सुनता हो तो. और गेंदबाज बल्लेबाज मिस्टर कुणाल बॉबी जो काफी बॉडी से तगड़े हैं, क्या आक्रमण करेंगे तो बॉल की चटनी हो जाएगी. और आउट. लेग बिफोर विकेट के सामने. और गए क्या बल्लेबाज कुणाल, वापस आए क्या. विकेट नंबर दूसरा गॉन. तेज रफ्तार के साथ ये बॉल थी. और बैटिंग क्रमांक 4 के ऊपर बल्लेबाज सागर. दो झटके लग चुके हैं सुकापुर टीम को. लेकिन ये बाएं हाथ के बल्लेबाज क्या करिश्मा करेगा, बॉलर को टेंशन में लाएगा या बॉलर एक बार फिर से विकेट लेने के लिए हैट्रिक का मौका है. और आउट. लेग बिफोर और इसी के साथ हैट्रिक संपादन कर चुके हैं. और मुझे लग रहा है 2 LBW, 1 कैच आउट, 3 बल्लेबाज गॉन.
मिडल लेग स्टंप के ऊपर गेंद थी, ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट, बेहतरीन शॉट, गेंद आसमान में डीजे। काय नको तुम्ही सुखी राहा, पण सहीचा टाइम आला की भाषा बदलते, सहीचा टाइम आला की भाषा बदलते आणि मग भावांची बोली होते, बाय आत्या तुम्ही काय करता। मग त्यावेळी ते म्हणतात पालाव भाचस ऐकत नाही, मग मामा सणा भाचसांची मीटिंग घ्यायला लागते आणि त्यावेळी भाचस बोलतात मामा आम्ही हिस्सा घेतला नव्हता, पण डोकरे आईने सांगितलंय मामा सणा खाऊन देऊ नका, वाजवाडीची। मुझे लग रहा है कि ये छक्का चौका ठोका अनिकेत, उनसे काफी उम्मीद होगी, लेकिन अभी स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज आ चुके, सलामी बल्लेबाज मिस्टर आतिश। और सिक्सर मिलेगा, शॉर्ट ऑफ लेन को पुल किया है, मिड विकेट के बाहर, नंबर 6 खटैक। क्या और 6 के साथ सुकापुर टीम का स्कोर आगे जा रहा है 16। और ये भी सिक्सर है, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, आतिश का इंजन गर्म होने जा रहा है और ये दूसरा उनके बल्ले से लंबा छक्का। आणि पंच बघा, स्क्वेअर लेग पंच तेजस म्हात्रे, कशी जोडी आहे फोंड्याची। हा आयला फोंडे टीमेला हत्ती इलन प्रीमियर लीगला टीम परफेक्ट, सगळी पक्षांची प्राणांची नाव ठेवा। और ये भी छक्का, फुल टॉस, भैया दादर पड़ा के गेंदबाज कौन है, और रोहित तेरी तो पिटाई हो गई, तो डीजे।
चला वागेश्वर पिरकोन वर्सेस भूमिका स्पोर्ट चिरले दोन्ही कॅप्टन टॉस साठी बघा भाई. सो आपण टॉस करून घेऊ या ओव्हर नंतर. अजून 3 बॉल आहेत. चौथी बॉल. रोहित गायकवाड राउंड विकेट से और यह भी छक्का है कि नहीं. कैच की संभावना है, लटक जाएगा. और लव का कैच, मिस टाइम शॉट. लॉन्ग ऑन के ऊपर कैच लिया. लगातार 3 छक्के ठोकने वाला सुकापुर टीम का ये सलामी बल्लेबाज बैक टू डगआउट आ रहे हैं. और टीम का टोटल स्कोर इस बार देखा जाए 28 लॉस ऑफ 5 विकेट डीजे. और शॉट है. इस बार देखा कैच की संभावना है और ये लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई है. आणि चौकार डीजे वाजू नका थांबा. आणि इकडे टॉस होते वागरेश्वर पिरकुन वर्सेस भूमिका स्पोर्ट चिरले. आणि आमचे मुख्य आयोजक सन्माननीय भागेश ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते या फर्स्ट राऊंडच्या शेवटच्या मॅचचा टॉस. छापा काटा सामना 5 षटकांचा शेवटचा सामना आहे फर्स्ट राऊंडचा. आणि नाणेफेक जिंकली चिरले. भूमिका स्पोर्ट चिरले संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपण निर्णय समोरच्या टीमला कळवायचा आहे. षटक संपले गेले. दोन षटकानंतर जय आहे. बजरंग सुकापूर संघाची धावसंख्या बढावं लागली ती म्हणजे 32. आता 18 चेंडू शिल्लक आहे. धावा पाहिजे 36. 18 36 भारतीक 36 म्हणजे 12चा रिक्वायर्ड रन रेट हर ओव्हर मध्ये. आणि बघा आर्यन पाटील रॉकी यांच्या ग्रुप मधले माणूस सगळे मासवाली माणसं. हत्ती 11 संघाचा चौथा प्लेयर. बघा कशी टीम निवडली. हत्ती 11 माणसंच हत्ती सारखी आहेत. तो पण आहे. 18 गेंदों में जीतने के लिए 36 रनों की जरूरत है. और इन सबका कप्तान है मिस्टर विश्वजीत घरत. हत्ती 11 संघ बघा फुंड्यामध्ये खेळेल. हत्तीला चड्डी घालू नका माहिती झालं. 32 36 पाहिजे. 18 36. उधर कुणाल घरत खाना खा रहे. फुलन की बॉल थी. मिड विकेट के ऊपर खेला हुआ शॉट है. एक ही सिंगल मिलेगा. तीसरे गेंदबाज यानी कि जिन्होंने पहला ओवर फेंका था हैट्रिक संपादन किया था वही गेंदबाज मिस्टर यश आए हैं. यानी ओवर पहुंचे 33 के घर में. 17 बॉल में 35 चाहिए. 17 चेंडू और 35 धावा. डैडी ट्रॉफी का आप देख रहे हैं. बहुत ही जानदार वजनदार आयोजन नियोजन. और ये लॉफ किया गेंद को. कैच इट. नो मैच लैंड में गेंद गिर चुकी है. कॉल नहीं हुआ है. माइन 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 कहना चाहिए था. लेकिन क्रिकेट में कैच लेते समय कॉल इंपॉर्टेंट बात है. मगर इस 2 रनों के साथ स्कोर आगे जा रहे रोकी 35. साहिल धरनेकर स्ट्राइक के ऊपर. और एक बार फिर से और पिच बॉल है लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई है. एक सिंगल जरूर मिलेगा. एक सिंगल के साथ तो सुकापुर टीम का स्कोर आगे जा रहा है रोकी 36. 36 रन बोर्ड के ऊपर. 15 में 32. और ये गेंद विश्वजीत वाइड घोषित किया है. और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे जा रहा है.
37. 15 चेंडू विजयासाठी 31 धावा. जय बजरंग सुकापुर टीम को जीतने के लिए 15 में 31 रन चाहिए. 15 चेंडू 31 धावा. क्या हुआ? तीन बॉल अभी तक शेष. ओ इस बार लाइन के अंदर से गेंद चली गई है और देखिए पूरी तरह चकमा दिया गेंद ने. आप तो जीतने के विकेट 5 विकेट गॉन हो चुके हैं. 31 लॉस 37 लॉस ऑफ 5. आप जीतने के लिए अक्षय रन चाहिए. 14 गेंदे 31 रन चाहिए. और लॉर्ड फुल टॉस है. ऑन साइड का पैर खेला है. लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर तैनात है और एक सिंगल मिलेगा अक्षय बल्लेबाज को. साहिल को और अंतिम बॉल शेष इस ओवर की. जीतने के लिए मुझे लग रहा है 68 हो चुका या स्कोर हो चुका 38 स्कोर. 13 में 30. और अच्छी बॉल तेज तर्रार ये बॉल थी. कितनी खतरनाक बॉल थी. बल्लेबाज ने खेलने का प्रयास किया लेकिन संपर्क होने नहीं दिया गेंद और बल्ले के बीच. एक सफल गेंद साबित हो गई है और इसी के साथ ये ओवर खत्म हो चुका है. इस ओवर में रन आना चाहिए था लेकिन यश ने क्या गेंदबाजी की. पहले ओवर में 3 विकेट हासिल किया. बैक टू बैक हैट्रिक संपादन और उसके बाद एक शानदार गेंदबाजी उन्होंने. मुझे लगता है कि यश ने 16 रन देके 4 विकेट हासिल किया है. पानी लेके जाए मैदान के अंदर. जीतने के लिए 12 गेंदों में यहाँ रन चाहिए 30. और हवा में जरूर गेंद. अपने फॉलो थ्रू में कॉटन बॉल का मौका. आउट. आते गेंदबाज जो है बॉलर आए हैं ओमकार कोहली ने विकेट हासिल किया है और चलता कर दिया बल्लेबाज को. 6वां विकेट मैदान से बाहर जय बजरंग सुकापुर टीम का. चिन्मय नए बल्लेबाज जोरदार हिट करने गए थे लेकिन मारो. यस खेल खल्लास. इसे कहते दादर पाड़ा के ये बच्चे तब थे ना सभी अभी क्रिकेट खेल रहे. वो बचपन में कंचे बहुत खेलते थे. परफेक्ट निशाना. पूरी तरह से ओमकार जिन्हें 2 विकेट यानी कि एक टीम को एक उनको मिली. और अच्छी बॉल घूम के खेलने की कोशिश. गेंद बल्ले के भी संपर्क में. डॉट गेंद और चकमा दिया गेंद ने. दबाव बढ़ता ही जा रहा है. आने वाले गेंदे शेष है अक्षय. 9 गेंदे और जीतने के लिए 30 रनों की जरूरत है. दिल्ली दूर है. धमाका इंपॉर्टेंट बात है.
और आक्रमण करना पड़ेगा, हमला करना पड़ेगा, तर्क से तीर निकाल के जोरदार फाइट करना पड़ेगा मैदान के अंदर। शॉर्ट बॉल जरूर टप्पा पीछे रखा था, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। ये डॉट गेंद की समाप्ति। एक अच्छी बॉल, नेक्स्ट बॉल, और इस बार ऑन साइड के ऊपर लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे। और एक सिंगल के साथ यहां देखा जाए तो टीम का टोटल स्कोर पहुंचा है 39। नेक्स्ट बॉल, ओ धीमी गति के बॉल आई थी, विकेट कीपर छक्का खा चुके हैं, लेकिन रन मिलेगा नहीं कोई। और मुझे लग रहा है कि ये दबाव वाली गेंदबाजी ओमकार की भी चल रही है, पूरा अंडर प्रेशर इतना आया है। उन्होंने एक रन देके दो सफलता, मतलब एक सफलता उन्हें मिली, एक टीम रनआउट की जो है वो टीम को है, लेकिन उन्होंने भी विकेट के ऊपर निशाना लगा दिया। यानी कि आखिरी 6 बॉल और जीतने के लिए अक्षय रन चाहिए 29 साला 29। 6 बॉल में 29 रनों की जरूरत है। आज रायगढ़ ठाणे जिले के अंदर क्रिकेट का महासंग्राम चल रहा है। डे नाइट मैचेस सभी है, मार्च के एंड तक मैचेस चलने वाले हैं। आखिरी 6 बॉल में 29 रनों की जरूरत है, साला 29। 6 बॉल 29। सभी हमारे ये कटआउट, हमारे सभी मेन अतिथि जो है उनके बैनर है। उनतीस चाहिए, ड्राइव ऑन, इस बार ऑफ ड्राइव किया है, लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद आराम के साथ गेंद को पकड़ा है, लेकिन तब तक बल्लेबाजों ने 2 रन इकट्ठा कर चुके हैं। जीतने के लिए 5 बॉल में रन चाहिए अक्षय। 27-27, 5 1 शॉट तो 26 बार देखा है। अभी जीतने के लिए मेरे हिसाब से 5 में 28, 5 छक्के चाहिए। इससे कुछ होने वाला नहीं है, क्योंकि ये शॉट इस जमीन के ऊपर कुछ मजेदार शॉट नहीं है। तुम्हें फायर करने की जरूरत थी, आकाश में गेंद को तारों को मिलाने के लिए भेजना चाहिए था, जहां ऊपर ब्रह्मा जी के कमंडल में गेंद जानी चाहिए था रॉकी। लेकिन यहां एक तो सिंगल, मुझे लगता है सिंगल जरूर मिलेगा। मुकाबला और प्रेशर में आ रहा है इस बार सुकापुर के लिए। शॉट है, लेकिन लॉन्ग ऑफ कवर खिलाड़ी तैनात है, और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 42। आखिरी 4 बॉल अक्षय शेष, 3 गेंदे शेष। और एक बार फिर से सामने मारा हुआ शॉट है, डाउन द ग्राउंड, और गेंद अंपायर को कहने के लिए कह दिया है कि उठो बस हुए, बहुत खाना खाया है। आजाद नहीं किया, रॉकी ने कह दिया मैं हूं ना, झंडे में दंड और तब में बम्बू खड़ा कर दिया है। लेकिन फील्डर तैनात है, और 1 रन के साथ रॉकी स्कोर जा रहा है 47। और मुझे लगता है कि 53, और ये मुकाबला जीता कितने रनों से, देखिए 15 रनों से जीत अर्जित कर चुके हैं निशांत 11 दादर बड़ा टीम। अभिनंदन दादर बड़ा टीम, हार्ड लक